सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता राघव आणि श्रीधर हे पिहूच्या घरी आलेले असतात आणि त्यांनी सांगितलेलं असतं की प्रियंकाचं आणि श्रीधरचं एकमेकांवरती प्रेम आहे, तेव्हा त्या दोघांचं लग्न झालं पाहिजे. तेव्हा पिहूचे वडील तिला विचारतात, प्रियंका, तुझं या मुलावरती श्रीधरवरती प्रेम आहे का? ती म्हणते, हो बाबा, माझं त्याच्यावरती प्रचंड प्रेम आहे आणि मला त्याच्याबरोबरच लग्न करायचं आहे. मला तुम्हाला सांगायला भीती वाटत होती म्हणून मी सांगितलं नाही, पण मला त्याच्याबरोबरच लग्न करायचं आहे. तेव्हा तिचे वडील म्हणतात, हो का? मग आता तुझं जर त्याच्यावरती प्रेम आहे, तुमच्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे, तर मग मला विचार करायला हवा. मी मध्ये येऊन काय करू, बरोबर ना? तेव्हा राघव म्हणतो, विचारा विचारा, माझ्या भावाला पण तुम्ही विचारा, त्याचंही प्रेम आहे तिच्यावरती, ते सुद्धा जीवापाड, हो की नाही रे दादा? तेव्हा इथे आता पिहूचे वडील म्हणतात, नाही नाही, त्याची काही गरज नाही, मला माहिती आहे त्याचंही प्रेम आहेच, म्हणून तर तुम्ही दोघेजणं या ठिकाणी आलात लग्नाची बोलणी करायला. मग तुमचे वडील कुठे असतात? तर माझे वडील गोदामामध्ये असतात. गोदाम म्हणजे काय करता काय तुम्ही? तेव्हा राघव म्हणतो, अहो, आमचं खूप मोठं दुकान आहे, त्याच्यामध्ये आम्ही खत विकतो आणि शेतीसाठी लागणारं सगळं सामान विकतो आम्ही. आमचं मोठं गोदाम आहे ना, आणि हा सुद्धा तिथेच काम करतो. परचेस, सेल्स, जे काही डिपार्टमेंट आहेत ते सगळं माझं भावच बघतो. तेव्हा इथे चांगलं स्थळ आहे, म्हणजे आता स्वतःचा बिझनेस आहे आणि त्याच्यामध्ये सगळेजणं काम करतात. तेव्हा पिहूचे वडील म्हणतात, ठीक आहे, आम्ही येतो तुमच्या वडिलांना भेटायला. शिवनाथजींना तुम्ही तुमचा ॲड्रेस द्या, मी त्यांना जाऊन भेटतो आणि लग्नाची बोलणी करून घेतो. मुलांचे एकमेकांवरती प्रेम आहे, मग त्यांचं लग्न झालेलं कधीही चांगलं नाही का? तेव्हा तुम्ही ॲड्रेस द्या, आम्ही जाऊन तुमच्या घरच्या लोकांना भेटतो. तेव्हा इथे राघव म्हणतो, ठीक आहे, आमचे आप्पा लई चांगले आहेत, तुम्ही जाऊन भेटलात ना आणि लग्नाची बोलणी केलीत की लग्न झालंच म्हणून समजा. पिहूचे वडील म्हणतात, तेच तर, आता प्रेम आहे एकमेकांवरती, लग्नाची बोलणी झाली आहेत, तर वेळ वाया कशाला घालवायचा? सगळ्या गोष्टी कशा लवकरात लवकर आपण उरकल्या पाहिजे. तेव्हा इथे राघव आता भावाला खुणावतो आणि म्हणतो की जा, पाया पड सगळ्यांच्या. तेव्हा इथे श्रीधर उठतो, तिथे पिहूच्या बाबांच्या आणि पिहूच्यासुद्धा पाया पडतो आणि तिच्या आईच्या पण. तेव्हा पिहूला खूप आनंद होतो. त्यानंतर इथे शिवनाथला काही लोक म्हणत असतात की हल्ली मुलं आहेत ना, ते आपल्या मर्जीने लग्न करतात. तेव्हा शिवनाथ म्हणतो, नाही, तुम्ही बोलत असाल ते बरोबरही आहे, म्हणजे जो तो आपल्या मर्जीने लग्न करूच शकतो, पण माझी तिन्ही मुलं तशी नाही आहेत. माझी तिन्ही मुलं माझ्या शब्दाच्या बाहेर नाही, मी सांगेन त्याच मुलीबरोबर लग्न करतील असा मला विश्वास आहे. आणि माझ्या माधवासाठी तर मी अशी मुलगी शोधेन ना की सगळेजण बघतच राहतील, एवढी चांगली मुलगी शोधणार आहे मी माझ्या मुलासाठी. त्यानंतर इथे आता माधव त्याच्याकडे आपला बघतच असतो, त्याच्या मनामध्ये फक्त मधुराच असते ना. आणि त्यानंतर इथे आता राघव आणि श्रीधर दोघेजणं गाडीवरून जात असतात. तेव्हा श्रीधर म्हणतो, ए राघव, अरे थांबव थांबव थांबव. आणि तो म्हणतो की अरे मला चिमटा काढ, मला खरंच वाटत नाही आहे की आपण पिहूच्या बाबांबरोबर लग्नाची बोलणी करून आलो आहे आणि ते आता आपल्या बाबांना भेटायला सुद्धा तयार होतील. म्हणजे बघ ना, साताऱ्यामधलं सगळ्यात फेमस कंदी पेढ्यांचं दुकान, आणि आपल्या बाबांना ते खूप आवडतात आणि त्यांच्या मुलीचं स्थळ आले आपल्यासाठी म्हटल्यानंतर बाबा काही नाही म्हणणारच नाही, हो की नाही? तेव्हा इथे राघव म्हणतो, अरे मग आता काही इशे आहे का? बघितलंस ना किती सोपं होतं, फक्त तुला जाऊन थोडंसं बोलायचं होतं. जे मी केलं ना ते तूही करू शकला असतास, का नाही जाऊन बोललास तू? तो म्हणतो, जाऊ दे, आता झाल्या ना गोष्टी. तेव्हा राघव म्हणतो, आपण जाऊ नये ना आता आईला सांगूया, आईच्या कानावरती असलेलं बरं, गोडाधोडाचं जेवण करेल आणि आप्पा आल्यावर आपण आप्पांना पण सांगू, असं राघवने ठरवलेलं असतं. तेव्हा इथे राघव आणि श्रीधर आता घरी जायला निघतात खूपच आनंदाने, कारण पिहूच्या बाबांनी कुठलाही ड्रामा क्रिएट न करता लग्नाला परवानगी दिलेली असते. तेव्हा राघव आणि श्रीधर दोघेजण एकमेकांबरोबर बोलत असतात आणि ते दोघेजण आता बोलून निघून जातात. मात्र रुद्रप्रताप यांनी त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं
आणि तो लगेचच आपल्या आत्तीला आता फोन करतो आणि अशा रीतीने त्या दोघांनी जाऊन आता लग्न जमवलेलं आहे आणि पिहूच्या वडिलांनी सुद्धा परवानगी दिलेली आहे ही गोष्ट पद्माला समजते. तेव्हा इथे रुद्रप्रतापचा फोन येतो. तो म्हणतो, आत्ती अगं हा राघव आणि श्रीधर ती पिहू आहे ना, प्रियंकाच्या घरी जाऊन लग्नाची बोलणी करून आलेत आणि तिच्या वडिलांनी सुद्धा लग्नाला होकार दिलाय. मोठं स्थळ आहे, साताऱ्यामध्ये फेमस त्यांचं कंदी पेढेचं दुकान आहे आणि मुलगी पण सुंदर आहे. मग अशा तालेवार घरातलं स्थळ आले म्हटल्यानंतर इथे आता शिवनाथसुद्धा लग्नाला होच म्हणेल ना. आता काय करायचं? अगं लग्नाची बोलणी झालीत असं समजायला काही हरकत नाही. तेव्हा इथे पद्मा म्हणत असते, अरे मग बरं झालं की. फक्त लग्नाची बोलणी झाली आहेत ना, मग ती बोलणी कशी मोडता येतात ती ह्या पद्माला बरोबर माहिती आहे. त्या शिवनाथमध्ये आणि त्या पिहूच्या बाबांमध्ये ही पद्मा उभी आहे. हे लग्न कधीच होणार नाही. त्यानंतर पिहूचे बाबा शिवनाथला भेटायला जायला निघालेले असतात. तेव्हा पिहू आणि तिची आई दोघेजणी मंदिरामध्ये गेलेले असतात. तिचे बाबा म्हणतात, बरं झालं तुम्ही मंदिरामध्ये गेलात, निवांत या, मी सुद्धा जाऊन शिवनाथला भेटून येतो. हो हो, कंदी पेढेसुद्धा घेतलेत मी त्यांना द्यायला पाहुण्यांना, असं ते आता म्हणत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, ते घराच्या बाहेर पडणार तेवढ्यातच तिथे पद्मा आणि भास्कर हे दोघेजण आलेले असतात. तेव्हा ते दोघेजण म्हणतात की नमस्कार. तेव्हा ते म्हणतात, नमस्कार नमस्कार, या ना, या आतमध्ये या. पण माफ करा, मी तुम्हाला ओळखलं नाही, कोण आपण? तेव्हा पद्मा म्हणते, नाही बरोबर आहे, तुम्ही आम्हाला ओळखणार नाहीच, पण आम्ही तुम्हाला ओळखतो, कारण तुमचं साताऱ्यामध्ये सगळ्यात फेमस कंदीपेढ्याचं दुकान आहे ना, तिथून तर आम्ही कंदीपेढे घेऊन जातो, आम्हाला खरंच खूप आवडतात. तो म्हणतो, धन्यवाद धन्यवाद, पण इथे येणं कसं केलं, म्हणजे काही काम होतं का? तेव्हा इथे आता ती म्हणत असते की महत्त्वाचं काम होतं म्हणून तर घरी येणं केलं ना. आमच्या काही गोष्टी कानावरती आल्या आणि त्याचं समाधान करण्यासाठी आम्ही इथे आलो. आम्हाला असं कळलं आहे की तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न ठरवताय, ते सुद्धा त्या शिवनाथच्या मुलाबरोबर. तेव्हा तो म्हणतो, हो मी लग्न ठरवतोय, पण तुम्हाला कसं माहीत, तुम्ही त्यांना ओळखता का? मग सांगा कसं आहे सगळं. आम्ही आता आंबेगावलाच यायला निघालो होतो, शिवनाथच्या गावी त्यांची भेट घ्यायला. तेव्हा ती म्हणते, अच्छा, म्हणजे आता त्याच्या मुलांबरोबर तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न करून देणार आहात का? त्याचा मुलगा तो श्रीधर, बरोबर ना? तेव्हा ते म्हणतात, हो अगदी बरोबर. अरे बापरे, त्या घरामध्ये तुमची मुलगी देऊ नका. तेव्हा पिहूचे वडील म्हणतात, का काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? ती म्हणते, एक प्रॉब्लेम असेल तर सांगेन ना, त्या घरामध्ये प्रॉब्लेम्सच प्रॉब्लेम आहेत. तेव्हा तुमची इतकी गुणी मुलगी इतक्या चांगल्या खानदानातली त्या शिवनाथच्या घरामध्ये देऊ नका, असं पद्मा आता सांगते. ती म्हणते की मी मंदिरामध्ये तुमच्या आता बायकोला भेटले, त्यांच्याकडूनच मला कळलं की तुम्ही आंबेगावामध्ये शिवनाथ यांच्या घरी चाललाय तुमच्या मुलीचं स्थळ घेऊन. तेव्हा मी विचार केला की जाऊन तुम्हाला भेटावं आणि तुमची समजूत घालावी, त्यांचा खरा चेहरा तुम्हाला सांगावा, म्हणून मी इथपर्यंत आले. त्यानंतर राघवने मामाला सांगितलेलं असतं की त्याने श्रीधरच्या लग्नाची बोलणी जाऊन केलेली आहेत आणि त्या लोकांनी होकार दिलाय, पिहूचे बाबा इथे आपल्या बाबांना भेटायला येणार आहेत. तेव्हा इथे मामाला खूप आनंद होतो. तो मोठमोठ्याने ओरडायला लागतो आणि म्हणतो, अरे वा, आता माझ्या भाच्याच्या गुडघ्याला बांधलेलं बाशिंग त्याच्या डोक्याला लावण्याची वेळ आलेली आहे. तेवढ्यातच इथे तिघेही आरडाओरडा करत असतात. तेव्हा उमा येते आणि म्हणते, काय रे, काय चाललंय तुमचं, इतका का आरडाओरडा चाललाय तुमचा? तेव्हा ती लाडू घेऊन आलेली असते. तेव्हा ते म्हणतात, काही नाही, लाडू वाटायची वेळ आली आहे ना. ती म्हणते, म्हणजे? तेव्हा तिने लाडू बनवलेले असतात. मामा म्हणतात, हे काही लाडू? ती म्हणते, तुला आत्ता नाही, तुला नंतर देईन, आधी हे लाडू मंदिरामध्ये जाऊन दे बरं. तेव्हा मामा म्हणतात, बरं बरं ठीक आहे, हे लाडू मी मंदिरामध्ये जाऊन देतो. तेव्हा इथे उमा म्हणत असते, राघव, मला एक गोष्ट तुला विचारायची होती. आपल्या माधवचं कुठल्या मुलीवरती प्रेम आहे का रे? ती आपल्या इथे काम करते ती मुलगी कोण? तिच्याबरोबर. तेव्हा राघव म्हणतो, आई तुला कसं माहीत? ती म्हणते, मला कसं माहीत म्हणजे प्रेम आहे, बरोबर ना? तेव्हा राघव म्हणतो, हो आई, मधुरा बरोबर दादाचं प्रेम आहे. मग आता त्याच्यामध्ये अडचण काय? तेव्हा त्या मुलीचं आता लग्न ठरले तिच्या आत्तेभावाबरोबर
एंगेजमेंट पण झाली, आता लग्नाची बोलणीसुद्धा झाली आहेत. तेव्हा इथे ती आता उमा म्हणते, मुलगी तर खूप छान आहे रे, मला तर खूप आवडली. आपल्या माधवला अगदी शोभेल अशी मुलगी आहे. मी काय म्हणते, आपण काहीतरी केलं पाहिजे ना, त्या मुलीचं आणि माधवचंच लग्न झालं पाहिजे. त्यानंतर शिवनाथ प्रचंड चिडलेला असतो. शिवनाथ म्हणत असतो की बघितलंस ना माधवा, ही मुलगी अरे कशी होती, साधीभोळी मुलगी होती, पण कशी वागली. दर महिन्याला पगारवाढ, दर 6 महिन्याला पगारवाढ. पण आपण काही बोललो का काम चांगलं करायची म्हणून, तरीसुद्धा आपण पगारवाढ करायचो ना. आणि आता तर काय केलं, म्हणाली की वडिलांची बदली पुण्याला चालली आहे म्हणून ती पुण्याला चालली आहे, आणि म्हणून मी तिला परवानगीसुद्धा दिली. आणि आता काय कळतंय, तर त्या पद्माच्या इथे नोकरी करते. पद्माच्या इथे दुसरी काही जागाच तिला मिळाली नाही का. आपल्या इथे काम केलं, आपण इतकं तिला समजून घेतलं, पण तरीसुद्धा तिने आपल्याला धोका देऊन त्या पद्माच्या इथे गेली. मी तिला भेटायला गेलो होतो ना, काही अडचण आहे की विचारली ना, मग मला का नाही सांगितलं जास्तीचा पगार हवाय म्हणून. त्या मुलीने योग्य केलं नाही आहे माधवा, म्हणून मला अशा मुलींचा राग येतो. तुझ्यासाठी आहे ना, मी चांगली मुलगी शोधणार आहे. त्यानंतर इथे पिहूचे बाबा येतात. ते म्हणतात येऊ का. तेव्हा लगेचच इथे शिवनाथ आता रागामध्ये असतो, तो नॉर्मल होतो आणि म्हणतो या ना, या या साहेब. तुम्ही कोण, मी तुम्हाला ओळखलं नाही. तेव्हा इथे ते म्हणत असतात की मी कोण आहे ही माझी मी तुम्हाला ओळख करून देतो. साताऱ्यामध्ये आमचं खूप मोठं मिठाईचं दुकान आहे, कंदी पेढ्यांचं, आणि ते खूप फेमस आहे. तेव्हा शिवनाथ म्हणतो हो हो, मला माहिती आहे, माहिती आहे. तुमच्या इथले कंदी पेढे मला खूप आवडतात. आम्ही जेव्हा कधी साताऱ्यामध्ये येतो ना, तिथून कंदी पेढे घेतल्याशिवाय आम्ही काही परत येत नाही. ते म्हणतात की बरं ठीक आहे, मग काय हो, तुम्हाला कंदी पेढे आवडतात तोपर्यंत ठीक आहे, पण तुम्ही तुमच्या मुलांना आमच्या इथे लग्नाची बोलणी करायला पाठवलं. तुमचं काही कुळ नाही, गोत्र नाही, आणि ते नसतानासुद्धा, तुमची काही लायकी नसताना तुम्हाला आमच्या घरातलं तालीवर स्थळ हवं आहे का. तेव्हा इथे माधव म्हणतो एक मिनिट, हे काय बोलताय तुम्ही. तेव्हा इथे शिवनाथ म्हणतो बाळा शांत हो जरा माधव. आणि ते म्हणतात हे बघा साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. तुम्ही प्लीज जे काही बोलताय ना ते तोंड सांभाळून बोला. आणि माझ्या मुलांचं लग्न करायचं आहे, पण मी तुम्हाला सांगितलेलंच नाही आहे की आमच्या मुलासाठी मुलगी हवी आहे म्हणून. तेव्हा तो म्हणतो अहो, तुमच्याच घरातली 2 मुलं आली होती आणि तुमच्या मोठ्या मुलासाठी तुम्ही मुलगी शोधताय ना. तो म्हणतो हा माझा मोठा मुलगा माधव, याच्यासाठी मी मुलगी शोधतोय, पण मी तुम्हाला नव्हतं सांगितलं. ते म्हणतात की तुमची 2 मुलं राघव आणि श्रीधर आले होते आणि तुमच्याच घरातल्या माणसांनी सांगितले आम्हाला की मुलगी देऊ नका म्हणून. तो म्हणतो काय, माझी मुलं आली होती, श्रीधर आणि राघव माझी मुलं आहेत, पण कुठल्या माझ्या माणसांनी सांगितलं की मुलगी देऊ नका म्हणून. तेव्हा इथे पद्मा म्हणालेली असते की तो शिवनाथ, तो अनाथ आहे. मंदिराच्या पायरीवरती माझ्या बाबांना सापडला, आम्ही त्याला घरी घेऊन आलो, लहानाचं मोठं केलं, आणि त्याने काय केलं, श्रीमंत मुलगी बघितली माझी बहीण, आणि माझ्या धाकट्या बहिणीला प्रेमात पाडलं, तिला फसवलं, आणि मग तिच्याबरोबर लग्न केलं. आणि आता तर काय, आमच्याच घराच्या समोर त्यांनी घर बांधले खूप मोठं, आणि तिथे त्याची मुलं आणि ते लोक राहतात. त्याची 3 मुलं आहेत ना, त्याने त्याच्याच तालमीमध्ये तयार केलेली आहेत. त्यांचा धंदाच हा, श्रीमंत मुलींना फसवायचं, त्यांच्याबरोबर लग्न करायचं, आणि एकदा का प्रॉपर्टी हातामध्ये आली की पहिल्या मुलीला सोडायचं आणि मग दुसरी मुलगी शोधायला सुरुवात करायची. एवढंच तर जमतं त्या लोकांना. तेव्हा माझ्या मुलीबरोबर, माझ्या बहिणीबरोबर जे काही 30 वर्षांपूर्वी की 25 वर्षांपूर्वी घडलं, ते तुमच्या मुलीबरोबर घडू नये अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी मंदिरामध्ये जेव्हा मला कळलं की तुम्ही स्थळ घेऊन त्यांच्याकडे जात आहे, हातातली कामं सोडून आम्ही लगेच इथे आलो. तेव्हा इथे पद्मा म्हणते अरे भास्कर, हातातली कामं सुटलेली चालतील रे, ती नंतर होतील, पण एखाद्याच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल ते होता कामा नये, म्हणून आम्ही इथे आलो. आता तुम्हीच बघा काय विचार करायचा आहे. ज्याला खानदान नाही, स्वतःचा आडनाव नाही, तो माणूस काय बरं इथे मुलींना सांभाळेल. आणि तो शिवनाथ दिसतो तसा अजिबात नाही हा. मग वरून वरून चांगला, पण मनातून 1 नंबरचा कपटी. त्यामुळे आता मी तुम्हाला जे सांगायचं होतं ते सांगितलं. तुमची मुलगी द्यायची की नाही द्यायची हे तुमचं तुम्ही ठरवा. तुमची एकुलती एक मुलगी चांगल्या घरात जावी, तिचं चांगलं व्हावं
असंच मला वाटतंय. म्हणून मी फक्त माणुसकीच्या नात्याने तुम्हाला सांगायला आले बस. तेव्हा तो म्हणतो, बरं झालं, बरं झालं तुम्ही इथे आलात आणि मला सत्य सांगितलंत. माझे डोळे उघडलेत. अहो, माझी एकुलती एक मुलगी, तिचं प्रेम आहे म्हणून मी लग्नाची बोलणी करायला स्वतः जाणार होतो. पण बरं झालं तुम्ही त्या शिवनाचं सत्य मला सांगितलं. तो म्हणतो, बरं निघू का? येतो आता. आणि तुम्हाला जो विचार करायचा आहे तो तुम्ही करा बरं का. तेव्हा इथे आता शिवनाथला भेटायला गेलेले पिहूचे वडील हे त्याच्या खानदानावरून, त्याच्या गोत्रावरून त्याला बोलतात आणि त्यामुळे शिवनाथला प्रचंड राग येतो. तर पुढील भागामध्ये शिवनाथ म्हणतो, हे बघा, तुम्ही जे काय बोलताय ते प्लीज तोंड सांभाळून बोला. तुम्ही आमच्या इथे पाहुणे आहात म्हणून मी तुम्हाला काही बोलत नाही आहे, तुमचा मान ठेवतोय. पण जर असंच बोलत राहिलात ना तर मलाही तुमच्या भाषेत उत्तर देता येतं. तेव्हा ते म्हणतात की तुमच्या 2 मुलांना काय बोलू मी? त्याच्यावरती तुमचे संस्कार झालेत ना. मग अशा माणसाचे संस्कार असतील तर मुलं अजून घडणार तरी कशी? श्रीधर आणि राघव हे दोघेजण आले होते लग्नाची बोलणी करायला. त्यांना बोला जे काही बोलायचं आहे ते. मी माझी मुलगी तुमच्या घरामध्ये देणार नाही. तेव्हा इथे शिवनाथला प्रचंड राग येतो. तो म्हणतो, राघव, काय गरज होती तुला लग्नाची बोलणी करायला जायची? आता मी राघवला सोडणार नाही, त्याला मी जाब विचारणारच. त्यानंतर इथे आता उमा असू दे किंवा घरातले सगळेजण असू दे, शिवनाथ प्रचंड चिडलेला असतो आणि तो आता रागाने तिथून जात असतो. तेव्हा राघव म्हणतो, आप्पा 1 मिनिट, प्लीज 1 मिनिट थांबा. आप्पा, एका प्रश्नाचं फक्त उत्तर द्या. तुमच्या हट्टापायी, तुमचा हट्ट आहे म्हणून कुणीही प्रेमविवाह करायचा नाही, ही गोष्ट योग्य आहे का? तुम्ही सांगा फक्त आप्पा. ही गोष्ट बरोबर नाही आहे. त्या दोघांचं त्या मुलींवरती प्रेम आहे. मला असं वाटतं की त्या दोघांचं लग्न तिथेच झालं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं आप्पा? तेव्हा इथे आता शिवनाथला हा जो काही प्रश्न विचारलेला असतो राघवने, त्यानंतर शिवनाथ तिथेच आता उभा राहिलेला असतो विचार करत. त्याला राघवचं म्हणणं थोड्याफार प्रमाणात का होईना पण पटलेलं असतं.